दिवाळीचं सणाचं जे पर्व असतं ते एक आनंद पर्व असतं जीवनामधले, वर्षातलं असतं आणि जीवनातलं सुद्धा असतं. आणि म्हणून ते आनंदानंच आपण तो कालखंड आपण साजरा केला पाहिजे, या मताचा मी कायम आहे. खूप चांगल्या पद्धतीनं दिवाळी यावर्षी इथे या विभागात आमच्या शेतकऱ्यांची आणि सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची झालेली आहे. एकच की मराठवाडा, विदर्भ आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळं त्याचं नुकसान झालेलं आहे, ते मात्र काळजी लावून जातं. आज भाऊबीज आहे, शेवटचा असा हा एक दिवस आहे जो बंधू आणि भगिनीच्या प्रेमाचं प्रतीक ते असतं आणि बंधुभावाचं प्रतीक असतं. दिवाळी सणच बंधुभावाचं प्रतीक सांगणारा आहे. मानवतेचा सण येतो, त्याच्याचा सण आहे, मानवतेचा आहे, बंधुभावाचा आहे. आणि म्हणून हे बंधू आणि भगिनी, बहीण आणि भाऊ याच्यातलं एक नातं असतं जे खूपच खोलवर जिव्हाळ्याचं अंतःकरणातलं नातं असतं, ते सांगणारा अशा प्रकारचा हा सण आहे. आणि त्यानिमित्तानं मी इथे आलो आहे दुर्गाताईकडं. आज झालेला आहे कार्यक्रम चालू आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. दुर्गाताईंनी नगराध्यक्ष म्हणून केलेलं काम उल्लेखनीय आहे. कोट्यावधी रुपयाची बक्षिसं शहराला मिळवून देण्याचं काम तिनं केलेलं आहे. जे विकासामध्ये वाटचाल केली ते अत्यंत महत्त्वाचं आहे. सुंदर शहर, हरित शहर, स्वच्छ शहर ही संकल्पना खूप यशस्वीरितीनं तिनं राबवलेली आहे. या येत्या निवडणुकीमध्ये काय करायचं हे शेवटी कार्यकर्ते आम्ही सर्वजण चर्चा करू, जनतेचंही मत घेऊ आणि त्यानंतरचे योग्य निर्णय आम्ही घेतले जाते. कार्यकर्त्यांची ती चर्चा असते, कारण बरेच इच्छुक असतात. अनेकांची अडचण होत असते ज्यावेळेस आम्ही एकत्र आघाडी होत असते त्यावेळेस होत असते, ही खरं आहे. परंतु हे निर्णय शेवटी जे घ्यायचे आहे ते उच्च पातळीला घेतले जात आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची भावना कदाचित बोलून दाखवलेली असते. मला असं वाटतं की त्या बाबतीतले प्रश्नसुद्धा उच्चस्तरीयच असतात, त्यावर मी भाष्य करणं होणार नाही. पण कोण कुठे असू, कुठे एकत्र येऊ, परंतु एक विचार मात्र केला पाहिजे की या देशाची लोकशाही आपल्याला वाचवायची आहे. निवडणुका आपण केवळ सत्तेकरता नाही किंवा पदांकरता निवडणुका नाही, तर या देशातली लोकशाही समर्थ झाली पाहिजे, वाचली पाहिजे. वाचण्याचाच विषय झालेला आहे असं माझं मत आहे की वाचली पाहिजे. याच्याकरता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे ही मला गरज वाटते.